नमस्कार, मी डॉक्टर संध्या जाधव. आजचा विषय आहे डायबिटीज. आपण पाहतो आपल्या आजूबाजूला मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये असं एकही घर नसेल ज्या घरात डायबिटीजचा पेशंट नाही. डॉक्टर्स काय करतात, तुम्हाला डायबिटीज डिटेक्ट होतो, गोळ्या औषधं लिहून देतात आणि खाली ॲडवाईजमध्ये लिहिलेलं असं एक्सरसाइज अँड डाएट चेंज. पेशंट औषधं गोळ्या घेतात, औषधं गोळ्या चालू करतात, पण हे जे खाली लिहिलेलं असतं ना एक्सरसाइज अँड डाएट चेंज, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, ते फॉलो नाही करत. हार्डली 20% लोकांना ते फॉलो करणं जमतं. 80% लोक ते अजिबात फॉलो करत नाहीत किंवा त्यांना ते जमत नाही. तर आजचा हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे ज्यांना डायबिटीज आहे, जे प्री डायबिटीजमध्ये स्टेटमध्ये आहे, इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण झालेला आहे आणि त्या पेशंट्स डाएट चेंज करत नाही आहेत, एक्सरसाइजमध्ये काही चेंज करत नाही किंवा एक्सरसाइज करत नाही. त्यांनी हा व्हिडिओ खास करून पाहायचा आहे. लोक एखादी गोष्ट फॉलो नाही करत. का नाही करत? कारण की त्यांना आपण जे ॲडवाईस करतो, जे सांगितलं असतं त्याचा संबंध आणि त्यांच्या आजाराचा संबंध कळलेला नसतो. डाएट केल्यामुळे, एक्सरसाइज केल्यामुळे त्यांच्या शरीरात काय चेंजेस होतील, त्यांची शुगर लेवल कशी कमी होईल, फॅट कसं कमी होईल, हे तर त्यांना माहिती नसेल, हे त्यांना समजलेलंच नसेल, तर ते फॉलो करणार नाही. आणि जेव्हा त्यांना हे समजेल तेव्हा नक्की ते फॉलो केल्याशिवाय राहणार नाहीत. नक्की जे 80%मधून निदान 40% लोक तरी फॉलो करायला ट्राय करतील, फॉलो करायला सुरुवात करतील. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की असे जे पेशंट आहेत त्यांना मला प्रोत्साहन द्यायचं आहे एक्सरसाइज अँड डाएट करण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओच्या शेवटी डाएटमध्ये काही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चेंज करायचं आहे जेणेकरून तुमची शुगर लेवल कंट्रोलमध्ये येईल, फॅट कमी होईल, इन्सुलिन रेजिस्टन्स जो वाढला तो इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होईल. ह्याच्याबद्दल छोट्या टिप्स आहेत, ते व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला एक्सप्लेन करते. जेव्हा आपण काही खातो त्यातले आपल्या रक्तातील शुगर वाढते आणि ती शुगर पँक्रियाजला मेसेज येतं की इन्सुलिन सिक्रेट कर. तेव्हा पँक्रियाज इन्सुलिन सिक्रेट करतं. इन्सुलिनचं काम आहे ही रक्तातील वाढलेली शुगर कमी करणं. इन्सुलिन हे काय आहे? इन्सुलिन हे एक स्टोरेज हार्मोन आहे. ते काय करतं, ही रक्तातील वाढलेली शुगर आहे ते आपल्या इतर बॉडी सेल्सला पोचवतं जेणेकरून त्यांना एनर्जी मिळेल आणि ते आपलं काम चालू ठेवतील. ठीक आहे. आणि इन्सुलिनचं दुसरं काम काय आहे? जेवढी शुगर गरजेची आहे तेवढी शुगर सेल्सला पोचवली, पण जी एक्स्ट्रा राहिलेली शुगर आहे त्याचं काय करायचं, ती कुठे जाणार? तर ती शुगर हे इन्सुलिन फॅटमध्ये कन्वर्ट करतं. ही महत्त्वाची गोष्ट आहे. एक्स्ट्रा वाढलेली शुगर, रक्तातली शुगर ही फॅटमध्ये कन्वर्ट होते. आली गोष्ट लक्षात? तर जेव्हा आपण जास्त काही एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट्सयुक्त गोष्टी खातो तेव्हा रक्तातील शुगर जेवढी गरजेची आहे तेवढी सेल्सपर्यंत पोचते, पण एक्स्ट्राची शुगर फॅटमध्ये कन्वर्ट होत असते. हे तुमचं एक कारण आहे तुमच्या वजन वाढण्याचं, तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल, लिपिड प्रोफाईल गडबड होण्याचं हे एक कारण आहे. आपण ही पूर्ण सायकल समजून घेऊया. काय असते? रक्तातील शुगर वाढते, इन्सुलिन सिक्रेट होतं, इन्सुलिन त्याचं काम करतं, सेल्सला शुगर पोचवतं, राहिलेली शुगर फॅटमध्ये कन्वर्ट करतं. ठीक आहे. कालांतराने जेव्हा आपण डाएट चेंज झाला, तर सध्या वेस्टर्न डाएट लोक फॉलो करतात आहे. व्हाईट ब्रेड, पास्ता, पिझ्झा, बर्गर, सँडविचेस, कोल्ड्रिंक्स, चीज, बटर, ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये जास्त आहेत. आणि त्यासोबत सिडेंटरी लाईफस्टाईल, जे लोकांना एका जागी बसून काम आहे, लॅपटॉपसमोर 12-12 तास बसून काम करत आहे, सिडेंटरी लाईफस्टाईल झालेली आहे. वर्क फ्रॉम होम बेस्ड, ट्रॅव्हलिंगची धावपळ नाही आहे, एका जागी बसून काम करतात आहेत, एनर्जी कमी लागते आहे, पण त्याच्यासोबत जेवण मात्र काही कमी जास्त नाही आहे, जेवण तसंच आहे. त्यामुळे काय होतं, रक्तातील शुगर हळूहळू वाढते. वाढलेली शुगर युटिलाइज होत नाही कारण की तुम्ही काय ॲक्टिव्हिटी करत नाही. जेव्हा ही रक्तातील शुगर जास्त काळापर्यंत रक्तात वाढलेली राहते तेव्हा आपल्या शरीरात इन्सुलिन जास्त सिक्रेट होतं. पँक्रियासपर्यंत सिग्नल होतो, अरे रक्तातील शुगर कमी झालेली नाही आहे, इन्सुलिन सिक्रेट कर. पँक्रियास काम करतं, इन्सुलिन सिक्रेट करत राहतं. कालांतराने काय होतं, हे इन्सुलिन जास्त सिक्रेट झाल्यामुळे सेल्सवरती जे रिसेप्टर्स असतात, जे इन्सुलिनला काम करू देतात, जे रक्तातील वाढलेली शुगर आतपर्यंत पोहोचवण्यासाठी गेट ओपन करणार असतात, त्यांचं सेन्सिटिव्हिटी कमी होते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण पहिल्यांदा चपात्या करायला शिकतो किंवा स्वयंपाक करायला शिकतो, आपण पाहतो आपली आई हाताने चपात्या शिकते, पण आपण जेव्हा पहिल्यांदा करायला तर आपल्याला चटका बसतो. हळूहळू सवय होते आपल्याला, त्या एका पर्टिक्युलर टेम्परेचरची आपल्या बोटांना सवय होते, ही सेन्सिटिव्हिटी तिकडची कमी होते आणि आपण पण हाताने चपात्या शिकायला सुरुवात करतो. तसंच शरीरात पण होतं. जेव्हा इन्सुलिन अतिप्रमाणात सिक्रेट होत राहतं
रक्तातील शुगर कमी होत नसल्यामुळे इन्सुलिन सिक्रेट होतं. मग हे जे रिसेप्टार्स आहेत हे रिसेप्टार्सची सेन्सिटिव्हिटी कमी होते आणि ते ह्या वाढलेल्या इन्सुलिनला रिस्पॉन्ड देत नाही. त्यामुळे रक्तातील वाढलेली शुगर सेल्सच्या आतमध्ये जात नाही आणि सेल्स परत काही मागे मेसेज पॅन्क्रियाजला देत नाही की बाबा आता माझी शुगरचं कॅपॅसिटी पूर्ण झाली, आता तू इन्सुलिन कमी सिक्रेट कर. हा मेसेज काय पॅन्क्रियाजला जात नाही. ती शुगर वाढत राहते आणि इन्सुलिन वाढत राहते. हे वाढलेलं इन्सुलिन शरीराला हानिकारक आहे. ते कसं, वाढलेलं इन्सुलिन काय करतं, तुमच्या आर्टरीजचं इन्फ्लेमेशन स्टार्ट करतं आणि त्याचं इन्फ्लेमेशन आणि डिजनरेशन लवकर होतं. हे त्याच्यामुळे काय होतं, हार्टच्या आर्टरीज, लिव्हर, किडनी, ब्रेन यांच्या आर्टरीचं इन्फ्लेमेशन होतं. हार्टच्या आर्टरीचं इन्फ्लेमेशन झाल्यामुळे हार्ट अटॅक, ब्रेनमध्ये ब्रेन स्ट्रोक. कारण की हे वाढलेलं इन्सुलिन अजून काम करतं की तुमचं जे रक्त गोठण्याची क्षमता असते, किती प्रमाणात रक्त पातळ हवं, तर रक्त जास्त गोठवायला सुरुवात करतं. त्याच्यामुळे ब्रेन स्ट्रोकची शक्यता वाढते. त्याच्यामुळे तुमच्या रक्तातील परत इन्सुलिन वाढल्यामुळे तुमच्या रक्तातील ट्रायग्लिसराईड्स लेवल वाढलेले असतात, बॅड कोलेस्ट्रॉल वाढून जातं, जे हाय कोलेस्ट्रॉल आहेत ते कमी होतं, जे गुड कोलेस्ट्रॉल आहे त्याची लेवल कमी होतो. ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. तसंच तुमच्या शरीरात इन्सुलिनचं अजून एक काम असतं की जे प्रोटीन आहे, अमायनो ॲसिड्स आहेत, ते तुमच्या सेल्सपर्यंत पोचवायचं. ठीक आहे, पण इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण झाल्यामुळे हे प्रोटीन तुमच्या सेल्सपर्यंत जात नाही. म्हणून आपण बघतो डायबिटीज पेशंट कधी कधी अगदी बारीक झालेले दिसतं, कारण की त्यांच्या मसल्सला ते प्रोटीन भेटतच नाही, मसल्स तयार होत नाही आहे, त्यामुळे ते अगदी बारीक झालेले दिसतात. ह्या पेशंटमध्ये, इन्सुलिन रेजिस्टन्सच्या पेशंटमध्ये आपल्याला बघायला भेटतं त्यांना ब्लड प्रेशर झालेला असतो, कारण की त्यांच्या शरीरातलं पोटॅशियम कमी झालं असतं. पोटॅशियम कमी होतं तर बॉडी कुठे ते मॅनेज करते काही ते ट्राय करायला, तेव्हा ते शरीरातलं सोडियम लेवल वाढवतं आणि शरीरातलं सोडियम लेवल वाढल्यामुळे काय होतं, पुन्हा बीपीचा त्रास. तसंच अजून अशा पेशंट्समध्ये आपण बघतो की खाल्ल्यानंतर त्यांना लगेच सुस्तावा येतो, झोपावंसं वाटतं, लगेच खाल्ल्यानंतर तुम्हाला काही ते गोड खायची इच्छा होते. या लोकांमध्ये जास्त त्यांना वारंवार लघवीला जावं लागतं. कारण की इन्सुलिन जिथे जिथे वाटतं, इन्सुलिन आपल्याला सोबत जास्त पाणी घेऊन येतं. म्हणून अशा पेशंटना आपण बघतो की जास्त वेळा लघवीला जायची गरज लागते. ठीक आहे, हे वाढलेल्या इन्सुलिनची कामं आहेत. हे कधी असतं प्री डायबिटीज स्टेटमध्ये. मग बॉडी काय करते, अशा प्री डायबिटीज स्टेटमध्ये इन्सुलिन कंटिन्यू वाढत जातं. तर ते शुगर काही कमी होत नाही. बॉडी सेल्स आपलं जेवढी शुगर पाहिजे तेवढी घेतात आणि एक्स्ट्रा शुगर आहे ती हळूहळू फॅटमध्ये कन्वर्ट होत राहते. फॅट जमा होत राहतं. फॅटी लिव्हर, ओबेसिटी, सेंट्रल वेट गेन होतं, आपण जाड होत जातो, ह्या सगळ्या गोष्टी होतात. ठीक आहे, आणि कालांतराने काय होतं, जेव्हा हे इन्सुलिन जास्त सिक्रेट होतं तर इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण होतो. मग पॅन्क्रियास शेवटी थकतात की आता माझं काम थांबलं, मी आता जास्त इन्सुलिन देऊ शकत नाही. अशा वेळी शरीरातलं इन्सुलिन लेवल कमी होते आणि ही वाढलेली शुगर तशीच वाढलेली राहते, कारण की इन्सुलिन आपलं काम करत नाही आहे. अशा वेळेस प्री डायबिटीज पेशंट डायबिटीजमध्ये कन्वर्ट होतो. ह्या प्री डायबिटीजपासून डायबिटीजमध्ये कन्वर्ट व्हायला काही पेशंटला 3-1 वर्ष लागतात, काही पेशंटला 7-8 वर्ष लागतात. तो हा जो मधला गॅप आहे 3-1 वर्षाचा किंवा 7-8 वर्षाचा, ह्या गॅपमध्ये जर तुम्ही तुमचं एक्सरसाइज आणि डाएट फॉलो केलं तर नक्की प्री डायबिटीज पेशंट डायबिटीजमध्ये कन्वर्ट होणार नाही. गोळ्या औषधांवरती त्याला जगावं लागणार नाही. आणि डायबिटीज पेशंटनी जर एक्सरसाइज आणि डाएट फॉलो केलं तर त्यांना गोळ्यांचा डोस कमी करता येईल. हळूहळू त्यांना ॲक्टिव्हिटी त्यांची वाढली तर ते स्वतःला जास्त फ्रेश फील करतील. जगण्याची इच्छा निर्माण होईल. ते अशा काही गोष्टी आहेत ज्या गरजेच्या असतात, आपल्याला समजलेल्या नसतात. मे बी आता ह्यातून थोडंसं तुम्हाला कळलं असेल तुमचं फॅट, एक्सरसाइज आणि हे कसं गरजेचं असतं, किंवा फॅट आपल्या बॉडीमध्ये कसं स्टोअर होतं हे इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. इन्सुलिन रेजिस्टन्स कसा असतो, इन्सुलिन वाढल्यामुळे काय होतं, हे सगळं तुम्हाला समजलं. आता डाएट चेंजमध्ये काय असतं, आपण जे काय खातो कार्बोहायड्रेट्स खातो. तुम्हाला माहिती आहे गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. तसंच कार्बोहायड्रेट्समध्ये पण असतात हाय ग्लायसेमिक इंडेक्स कार्बोहायड्रेट आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स कार्बोहायड्रेट. म्हणजे काय, हाय ग्लायसेमिक आणि लो ग्लायसेमिक म्हणजे काय, तर आपण जे काय खातो, जे कार्बोहायड्रेट्स आपण खातो ते शरीरात ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतात. पण जे हाय ग्लायसेमिक असतात त्याचं मिनिंग की आपण जे खातो ते लगेच रक्तात शुगरमध्ये कन्वर्ट होतात फास्ट. ठीक आहे, इमिजिएटली ऑब्झर्व होतात आणि रक्तामध्ये शुगर लगेच वाढते. आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय, असे कार्बोहायड्रेट्स जे आपण खातो पण त्याच्यामुळे रक्तातील शुगर तेवढ्या प्रमाणात वाढत नाही, ते हळूहळू ऑब्झर्व होतात आणि रक्तातील शुगर मेंटेन राहते, हळूहळू प्रमाणात शुगर वाढत जाते. ह्याला म्हणतात हाय ग्लायसेमिक इंडेक्स आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स. तर डायबिटीज पेशंट्समध्ये काय करायचं, त्यांना
मोस्टली आपण बघतो ॲडवाइस करतो, अरे हे खाऊ नका, ते खाऊ नका, भात खाऊ नका, ब्रेड खाऊ नका. शरीराला कार्बोहायड्रेट्सची तेवढीच गरज आहे, प्रोटीन्सची तेवढीच गरज आहे, फॅटची तेवढीच गरज आहे. काही लोक बोलतात हे पूर्ण बंद करा, शुगर पूर्ण बंद करा, कार्बोहायड्रेट्स पूर्ण बंद. नाही, शरीराला गरज आहे कार्बोहायड्रेटची. तुम्ही डायबिटीज आहात, पण डायबिटीजमध्ये पण ग्लायसेमिक इंडेक्स, जर तुम्ही लो ग्लायसेमिक इंडेक्स कार्बोहायड्रेट खाल तर ते तुमच्या शरीराला खूप उपयुक्त होईल. त्यामुळे कार्बोहायड्रेट पूर्ण बंद करायचे नाहीत, आपल्याला लो ग्लायसेमिक इंडेक्सचे कार्बोहायड्रेट्स खायचे आहेत. त्याची लिस्ट तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. ठीक आहे. त्यासोबत गुड प्रोटीन आणि गुड फॅट ह्यांचं एक प्रमाण असतं. तुम्ही 50% जर कार्बोहायड्रेट खाताय तर त्यासोबत प्रोटीन आणि फॅटची पण तेवढीच आवश्यकता आहे. इक्वल ठेवला, 50% कार्बोहायड्रेट, 25% प्रोटीन, 25% फॅट. ह्या प्रमाणात जर तुमचं डाएट तुम्ही ॲडजस्ट करत असाल तर त्याचा तुमच्या शरीराला नक्कीच फायदा होईल. गुड प्रोटीन कशातून भेटणार आहे, फॅट कशातून भेटणार आहे, ह्याची पण लिस्ट व्हिडिओच्या शेवटी आहे. त्यामुळे मी आत्ता सध्या काय सांगते त्याच्यावरती जास्त लक्ष द्या. ह्याच्यासोबत जर जसं डायबिटीज आहे, डायबिटीजमध्ये एक ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढलेला असतो शरीराचा. अशा वेळेस आपल्या शरीरामध्ये जे अँटीऑक्सिडंट्स असतात ते अँटीऑक्सिडंट्स पण कमी झालेले असतात. सो हे अँटीऑक्सिडंट्स वाढवायचं काम आपण केलं पाहिजे. त्यामुळे डायबिटीज पेशंटनी एक्स्ट्रा अँटीऑक्सिडंट्स घेतले पाहिजे. ते अँटीऑक्सिडंट्स कशाने भेटणार तुम्हाला, विटॅमिन ई, विटॅमिन सी आणि एक ग्रेप सीड एक्स्ट्रॅक्ट म्हणून एक आहे, हे अगदी विटॅमिन ई आणि विटॅमिन सीपेक्षाही अतिशय चांगला अँटीऑक्सिडंट आहे. पण ते नुसतं फक्त ग्रेप सीड एक्स्ट्रॅक्ट घेऊन चालणार नाही, तर तुम्हाला त्यासोबत विटॅमिन ई, विटॅमिन सी जर घेतलं तर जर हे ग्रेप सीड एक्स्ट्रॅक्ट तुमचं 20% काम करणार असेल, ते तुमचं 80 ते 90% काम करेल तुमच्या शरीरात. आणि ते तुमच्या बॉडीतल्या आर्टरीचं इन्फ्लेमेशन कमी करणार आहे. त्याच्यामुळे ब्रेन स्ट्रोक, हार्ट अटॅकचं प्रमाण पण कमी होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे असे अँटीऑक्सिडंट आपल्या जेवणामध्ये नक्की ॲड करा. ह्याची पण एक लिंक किंवा ह्याची पण एक माहिती व्हिडिओच्या शेवटी आहे. तसंच काही मिनरल्स असतात, न्यूट्रिएंट्स असतात, क्रोमियम आहे, मॅनेडियम आहे. हे जे गोष्टी आहेत हे तुमच्या शरीरातलं इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी, इन्सुलिन रेझिस्टन्स जे आहे ते कमी करण्याचं काम करतात. आणि त्याच्यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते शरीरातली. आणि आपल्याला तर तेच तर हवं, कारण की इन्सुलिन रेझिस्टन्स कमी झाला, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी जास्त झाली तर जेवढी शुगर गरजेची आहे तेवढी शुगर ॲक्सेप्ट होईल. आणि हे जी वाढलेली फॅट आहे ते फॅटचं युटिलायझेशन होईल आणि हळूहळू चरबी आपली शरीरातील कमी होणार आहे. कोलेस्ट्रॉलची लेवल हळूहळू नॉर्मलला यायला लागेल. त्यामुळे असे जे मिनरल्स, न्यूट्रिएंट्स आहेत ते जेवणात ॲड करायचे आहेत. एक्स्ट्रा सप्लिमेंट बाहेरून घेण्यापेक्षा कुठले कुठले पदार्थ आपल्या जेवणामध्ये आपण ॲड केल्याने ह्या गोष्टी आपल्याला भेटतील, हे मिनरल्स, न्यूट्रिएंट्स आपल्याला भेटतील, त्याची पण लिस्ट आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे की ह्या गोष्टी गोळ्यांसोबत ह्या गोष्टी आपल्या जेवणामध्ये असल्याच पाहिजे, जेणेकरून तुमचं डायबिटीज, शुगर कंट्रोलमध्ये येईल, इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढेल. या सगळ्या गोष्टींसाठी महत्त्वाचं आहे. तर एक्सरसाइज करा. एक्सरसाइजने तुमच्या शरीरातली शुगर लेवल कंट्रोलमध्ये येईल. त्यामुळे एक्स्ट्रा शुगर बॉडीमध्ये राहणार नाही. आणि एक्स्ट्रा शुगर जर ब्लडमध्ये राहिली नाही तर ती फॅटमध्ये कन्वर्ट होणार नाही. एवढं सिम्पल आहे. त्यामुळे जर तुम्हाला एक्सरसाइज करणं जमत नाही आहे, मी म्हणत नाही की अगदी जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करा किंवा अगदी डायटिशियनकडे जा, डायटिशियन दिलेलं डाएट फॉलो करा. काय होतं, तुम्ही जिममध्ये जाता, डायटिशियन दिलेलं डाएट फॉलो करायला बघता, पण कालांतराने तुम्ही थकून जाता आणि शेवटी गिवअप करता आणि हे सगळं बंद होतं, फक्त गोळ्या औषधं चालू राहतात. तर असं न करता स्लोली स्टेप बाय स्टेप जा, सुरुवात करा. ॲटलिस्ट आठवड्यातून 3 वेळा वॉकिंगला जा. दुसरे काहीही करू नका, जस्ट वॉकिंग अँड वॉकिंग. आठवड्यातून 3 वेळा वॉकिंगला जा. ब्रिस्क वॉक 45 मिनिट्स. सिम्पल रूल आहे, 45 मिनिट्स ब्रिस्क वॉकिंग. दुसरं काही एक्सरसाइज करू नका. इथून सुरुवात करा. हळूहळू तुम्हाला स्वतःलाच तुम्ही ॲक्टिव्ह वाटायला लागाल आणि तुम्ही स्वतःच दुसरे काहीतरी अजून ॲक्टिव्हिटीज कराल किंवा दुसरे एक्सरसाइजेस सुरू कराल. आणि स्वतःच तुम्ही मग कुठे जिममध्ये जाऊन विचार की अजून मला काय एक्सरसाइजेस करायला पाहिजेत. किंवा मग आजकाल आपल्याकडे गुगलवरती, AI वरती सगळं भेटतंच आहे, कुठले एक्सरसाइज करायला पाहिजे, डायबिटीज पेशंटने काय एक्सरसाइज करावेत, काय नाही करावे, ते सगळं असतं आपल्याला भेटतं. पण तुम्ही सुरुवात तरी करा, वॉकिंगपासून सुरुवात करा. 45 मिनिट्स वॉकिंग. आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा सुरुवात करा. डाएटमध्ये चेंजेस करायला सुरुवात करा. लो ग्लायसेमिक इंडेक्स डाएट, प्रोटीन, फॅट्स असलं पाहिजे, अँटीऑक्सिडंट्स आणि काही महत्त्वाचे मिनरल्स आणि न्यूट्रिएंट्स तुमच्या डाएटमध्ये घ्या. तर प्लीज हा व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्हाला हा व्हिडिओ ऐकून तुमची इच्छा झाली असेल की अरे मी पण एक्सरसाइज केलं पाहिजे, माझ्या शरीरातलं फॅट कंट्रोल केलं पाहिजे, तर नक्की हा व्हिडिओ तुमच्या परिवारातील इतर लोकांना, मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आजच सुरुवात करा
आणि एक एक्सपेरिमेंटचा भाग म्हणून आधी शुगर तुमची नोट डाऊन करा आणि 1 महिन्याने हे सगळं फॉलो केल्यानंतर तुमच्या रक्तातील शुगरमध्ये काय चेंज होतो, तुमचा पोटाचा घेर किती कमी होतो हे नोट डाऊन करा. आणि जर तुम्हाला चेंजेस जर आढळले नक्की मला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.